होतं ते पूर्वी आपण फक्त फॅक्टरी टाकायचो, लोक यायचे, काम करायचे, काहीतरी प्रोडक्ट बनवायचे आणि ते प्रोडक्ट बाहेर पडायचं. मग आलं इंडस्ट्री 2.0 की ज्याच्यामध्ये काहीतरी डिग्री ऑफ स्ट्रीमलाइनिंग आलं, त्याच्यामध्ये काहीतरी प्रोडक्शन लाईन आली. आत्ता चालू आहे व्हॉट इज गोइंग ऑन इज इंडस्ट्री 3.0 की ज्याच्यामध्ये काहीतरी डिग्री ऑफ ऑटोमेशन येतंय, रोबोटिक्स येतंय, कसं मास प्रोडक्शन करता येईल, हाऊ डू वी स्केल दिस इंप्लिमेंटेशन. Now industry 4.0 is talking about smart manufacturing. Now, what is smart manufacturing is basically where we are connecting everything that is directly or indirectly relating to your manufacturing. मग ते वायरलेस असो, वायर्ड असो, तुमचा मोबाईल थ्रू. सो टुडे माझ्या मोबाईलवरनं मी माझ्या फॅक्टरीतला रोबोटिक आर्म मॅन्युअली करू शकतो, कंट्रोलही करू शकतो, स्टार्ट करू शकतो, स्टॉप करू शकतो आणि त्याचं प्रोडक्शन झालेल्याची इफेक्टिव्हनेस सुद्धा बघू शकतो. दॅट डिग्री ऑफ कनेक्टेडनेस इज इंडस्ट्री 4.0. तर मी हा पॉइंट का मांडतोय, तर इंडस्ट्री 4.0 ह्याच्याकडे आपण ऍक्सेप्ट करू नाही तर न करू, बिकॉज ऑफ कोरोना अँड कोविड केसेस, कसं याला मॅक्सिमम स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग कडे नेता येईल ह्याच्याकडे सगळ्या जगाचं लक्ष आहे. मग जर सगळ्या जगाचं लक्ष इकडेच आहे तर मग आपण आपल्या स्टुडंट्सला ह्या इंडस्ट्री 4.0 साठी केपेबल आणि त्या अनुषंगाने त्याची स्किल्स हे देऊ शकतो का. हा एक थॉट आहे. आय एम जस्ट प्लांटिंग अ सीड इन एव्हरीबडीज माइंड दॅट कॅन वी पुट इंडस्ट्री 4.0 ॲज अ केपेबिलिटी टू आवर स्टुडंट्स. आणि याच्यासाठी खूप चांगले इंडस्ट्री असोसिएशन्स ऑलरेडी आहेत आपल्यामध्ये. इंडियामध्ये ऑलरेडी इंडस्ट्री 4.0चं लेक्चर्स ॲज वेल ॲज प्रॅक्टिकल गाईडलाईन्स देणारे इन्स्टिट्यूशन्स सुद्धा खूप नॉर्मल, सबस्टॅन्शियल अँड डिस्काउंटेड रेटमध्ये हे सगळं नॉलेज ऑफर करायला तयार आहे. सो वी कॅन रिअली थिंक ऑफ गिव्हिंग दिस नॉलेज टू आवर स्टुडंट्स. How do we connect it to arts, science, commerce? Let's explore this. Okay. So the second point is where I said about something called sandwich courses. Now what exactly is a sandwich course? is आपण नेहमी म्हणतो की मी ह्या डिग्री करून मग बाहेर पडेन आणि मग ते मी इम्प्लिमेंट करेन. अँड वेन वी गो आउट वी आर ट्रीटेड ॲज फ्रेशर्स, जे एक्झॅक्टली सर म्हणत होते की हे एम्प्लॉयेबल नाही आहे. किंवा what Shantanu was saying that they don't have the employable skills. So how do we empower them? The best way to do is within those 3 years or 2 years what they are in college, we make them into a sandwich course of let's say 6 months in academics, 6 months in industry. Whatever you are learning for the first 6 months, implement it in the industry for 6 months. Come back, learn something more. Go back to the industry, put the 2.0 learning into the industry. Now, exactly for this, companies like where Abhijit was working with, which is Hyundai or Tata Motors, these are the companies who very strongly appreciate this sandwich courses. 6 महिन्याचे इंटर्नशिप देतात आणि 6 महिन्यामध्ये खूप फोकस्ड कोर्सेस देतात. तर ह्याचा आपण खूप स्ट्रॉंगली लेव्हरेज घेऊ शकतो. आपल्याला ह्या प्रमाणे आज ऑटोनॉमस कडे आपली वाटचाल चाललेलीच आहे. तर मग व्हाय नॉट थिंक ऑफ डिवाइसिंग आवर कोर्स इन सच अ वे दॅट इट विल बी इन्क्लुडिंग अ प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स इन टू द इंडस्ट्री. Third is tailored short courses. So these tailored courses are extremely practical courses, extremely action oriented courses. या कोर्सेस मध्ये कुठेही डिग्री ऑफ थिओरिटिकल इन्फॉर्मेशन काहीही नसतं. याला ऍक्च्युअली तुम्ही बिझनेस मध्ये, व्हेंचर मध्ये, जॉब मार्केट मध्ये किंवा कॉर्पोरेट लाईफ मध्ये तुम्हाला हे ऍक्च्युअल इम्प्लिमेंट कसं करता येईल, हाऊ कॅन यू कन्वर्ट दिस नॉलेज इनटू अन ऍक्शन इमिडिएटली. That's what these courses are about. And these are very short courses. These are probably 3-week courses, 4-week courses, 1.5 महिन्याचा कोर्स आहे, 2 महिन्याचा कोर्स आहे. काही लाईफ स्किल कोर्सेस आहेत जसे की मशरूम फार्मिंग, बी फार्मिंग, बायोफिश फार्मिंग, की जे समजा आता काही मुलं आपल्याकडे खूप ऍग्रिकल्चर बॅकग्राऊंड मधून आहे, सोशियोलॉजी बॅकग्राऊंड मधून आहे, की जे दे वुड लव्ह टू गो बॅक टू देअर रूट्स
and they would like to learn how can I do a smart farming. This is what exactly these courses do. So these are life skills. दुसरा जर कोणी इंडस्ट्रीमध्ये जाऊ बघतंय आणि स्पेशली फॉर द आर्ट्स मॅम creative writing, as I cannot stress it enough that creative writing is such a big demand in the industry today that if we can have a student of arts who is actually capable of doing a creative writing and he has done some courses in creative writing, he would be hired, not just hired, there will be people lining up to hire him. Because that's a communication medium. आज आपण कुठेही गेलो, सोशल मीडिया असो, युट्यूब असो, नाहीतर तुम्ही ऑफलाईन मीडिया असो, आज तुम्हाला कुठे ना कुठेतरी लिहावं तर लागतच आहे. सो हाऊ डू आय कम्युनिकेट व्हॉट आय वॉन्ट टू से इन अ व्हेरी क्रिस्प वे, व्हेरी प्रिसाइज वे, बट माय मेसेज इज कम्युनिकेटेड. दॅट्स क्रिएटिव्ह रायटिंग. ऑपरेशन्स मॅनेजमेंट आहे की जे कॉमर्सच्या स्टुडंट्सला समजून घेणं खूप गरजेचं आहे. आज कॉमर्सच्या मुलांना सप्लाय चेन मॅनेजमेंट, ऑपरेशन्स मॅनेजमेंट, I think again Abhijit would be able to tell fantastic कि supply chain किती important है. That's the thing that operations management teaches. For again social science students, Dr. Jayashree was telling, so she would be able to tell, or Gagan Das ma'am would be able to tell that social science हा आज corporate industry मध्ये सुद्धा खूप important parameter आलेला आहे. आणि what Shantanu was saying in terms of the analytics. So data-driven approach, and even Vipin sir was telling in the Taiwan slide, the database. So social science चा data आणि त्याच्यामध्ये data analytics याचं जेव्हा amalgamation होतं, हा social science चा analytics is one of the very booming and a very fantastic industry. आणि या सगळ्या कोर्सेसला फार काही तुम्ही 1.5 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष इम्प्लिमेंट करून करायचे कोर्सेस नाहीये. दिस इज अ व्हेरी फॅन्टास्टिक कोर्स दॅट कॅन अलाइन टू आवर सायन्स, कॉमर्स, आर्ट स्ट्रीम्स which we are actually doing it. So it's just an add-on to it. This is the third point. And my last recommendation and suggestion is the research mindset. And Bipin sir, you would love this slide. I'm sure about it. So basically, this is my concept which I have been toying around with Kharat sir also since last 3-4 years. ज्याच्यामध्ये माझं प्रायमरी म्हणणं हे आहे की आपण काहीतरी डिग्रीमध्ये प्रत्येक स्टुडंटला आपण रिसर्च कसा करायचा हे शिकवणं खूप गरजेचं आहे. भलेही he might not go and do a PhD or he might not get into a research, but रिसर्च म्हणजे काय किंवा ते इन्क्विजिटिव्ह माइंडसेट म्हणजे काय हे आपल्याला माहित असणं खूप गरजेचं आहे. आणि ह्याच्यासाठी मे बी आय एम पुटिंग अ व्हेरी ॲक्शन ओरिएंटेड थिंकिंग, व्हेरी शॉर्ट सेशन्स. सो ऑल द टीचर्स, आपल्याकडे भरपूर टीचर्स आहेत की जे ऑलरेडी डॉक्टर झालेले, दे नो व्हॉट PhD नीड्स, सो दे कॅन टेल व्हॉट इज बेसिक रिसर्च. आणि खूप शॉर्ट रिसर्च प्रोजेक्ट्स की जसं की आत्ताच मला खरात सर सांगत होते की त्यांनी एक फार्मला व्हिजिट केलं तळेगावच्या शेजारी आणि तिथं 100x100चा पॉन्ड तिथं होता. तर त्या पॉन्डमध्ये हाऊ कॅन दे क्लब फार्मिंग अँड फिशरीज याचा सरांनी एक रिसर्च प्रोजेक्ट करून दिलेला. सो दिस काइंड ऑफ प्रॅक्टिकल रिसर्च प्रोजेक्ट्समध्ये जर आपण स्टुडंट्सला इन्व्हॉल्व करू शकलो तर त्यांना ह्या रिसर्च माइंडसेटचा खूप लॉंग टर्म फायदा होणार आहे. ज्याचा नॉट जस्ट इन टर्म्स ऑफ रिसर्च बट इवन इन कॉर्पोरेट लाईफ दिस इज अ फॅन्टॅस्टिक स्किल टू हॅव, अ रिसर्च माइंडसेट. अँड इफ स्टुडंट्स नीड की हो माझा रिसर्च माइंडसेट आहे, याचं जर सर्टिफिकेट हवं असेल तर द बेस्ट सर्टिफिकेट यू कॅन हॅव इज यू हॅव रिटन युअर ओन रिसर्च पेपर. And what we can do is step by step tell students to do it, and within 3 years at least he can write one research paper for sure. काही अवघड नाही. आय थिंक 2 ते 3 पानाचा रिसर्च पेपर लिहिणं किंवा स्टुडंट कडनं लिहून घेणं एका टॉपिकवर हे आपण नक्कीच करू शकतो. बट शॉर्ट अँड स्वीट मला असं वाटतं की ह्या 4 पॉइंट्स मधनं आपण स्टुडंट्सला फक्त अकॅडमिक न बनवता किंवा फक्त फ्रेशर हा लेबल न देता त्याला कुठेतरी एका वेगळ्या लेवलवर आपण नेऊन ठेवू शकतो. दिस 4 डायमेन्शन्स
or I would say these 4 perspectives will help student not just remain a fresher, but he would come to a different altitude altogether. So that's what is my perspective.